नमस्कार, मी ज्योती पाटील. आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चंपाषष्ठीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चंपाषष्ठीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच नागदेवाचा सण आपण साजरा करत असतो. पण हा सण का साजरा केला जातो, नागदेवे का बनवले जातात, यावरची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. तर भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणासाठी एक वेगळ्या प्रकारचा स्वयंपाक बनवत असतो. प्रत्येक सणाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा नैवेद्य बनवत असतो. आता नुकतीच चंपाषष्ठी येणार आहे आणि चंपाषष्ठीचा दिवस म्हणजेच एक दिवस अगोदर नागदेवाचं पूजन केलं जातं. त्यासाठी लागत असतात ते म्हणजेच नागदेवे. नागदेवे ते कशा आणि कशापासून किती बनवायचे असतात, कोणासाठीचे बनवायचे असतात, लहान मुलांचे, मोठ्यांचे, मुलींचे, सुनांचे, या प्रकारे आता बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात. आता बऱ्याच ठिकाणी मुलींचे सुद्धा केले जातात आणि सुनांचे सुद्धा केले जातात. ही आपली आपली प्रथेची इच्छा आहे, आपल्या घरच्या परंपरेची इच्छा आहे. जर बनवायची असेल तर बनवू शकतात. तर आपण बऱ्याच ठिकाणी हे बाजरीचे नागदेवे बनवले जातात आणि बऱ्याच ठिकाणी पुरण घालून हे नागदेवे तयार केले जातात आणि बऱ्याच ठिकाणी हे आपण पेढ्याचे, जिलेबीचे, जामुनचे, मैसूर पाकचे, जिलेबी भरपूर अशा प्रमाणामध्ये स्वीटमध्ये सुद्धा नागदेवे तयार केले जातात. पण पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बाजरीचेच नागदेवे आपण पूजेसाठी ठेवत असतो. त्यामध्ये पिठी डाळ बनवली जाते, भात बनवला जातो आणि एखादी मेथीची वगैरे भाजी बनवली जाते. या पद्धतीनेच आपला पारंपरिक हा स्वयंपाक आणि हाच नैवेद्य आपण दाखवला जात असतो. पूर्वीपासून हीच प्रथा आहे, पण आता आपल्या आपल्या इच्छेनुसार आपण हव्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये स्वयंपाकामध्ये वाढवू शकतो. तर नागदेवे हा सण का साजरा करायचा, या मागचं थोडंसं काहीतरी कारण आहे, तेही बघूया आपण. त्यामागे काय कारण आहे याची पूर्णपणे माहिती असणं आपल्यालाही खूप गरजेचं असतं. या सणाला नागदिवाळी सण म्हणून सुद्धा ओळखलं जातं. स्कंद पुराणानुसार श्रावण महिन्यातील पंचमीला नागपंचमी म्हणलं जातं आणि तेही नागाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष पंचमीला याही दिवशी नागाची पूजा केली जाते आणि नागदिवाळी सण म्हणून साजरा केला जातो. नाग म्हणजे आपले पितृ, नाग म्हणजे मूळ पुरुष आणि या मूळ पुरुषाची आराधना म्हणजेच मार्तंड भैरवाचा या षडरात्रोत्सवातील नवरात्र उत्सव साजरा केला जातो. तर महाराज हे महादेवाचाच अवतार आहेत. त्याचबरोबर त्यांचे जे रिलेशन नागाबरोबर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, प्रचलित आहे. हे नागदिवे प्रत्येक घरानुसार, प्रथेनुसार वेगळे वेगळे असतात आणि नागदिवे बनवण्याची पद्धतही वेगळे वेगळे आहे. हे नागदिवे कसे असावेत, किती असावेत, ते बाजरीच्या पिठाचे असतात. आता आपण पुरणाचेही बनवत असतो, पण पूर्वी जे बनवले जायचे ते बाजरीचेच असायचे. तेही नवीन बाजरीचे, तेही त्याचे मोजण्याचे प्रमाण जे आहे ते योग्य असायचं. त्याचं जे प्रमाण असायचं ते सव्वा या मापाने घ्यायचं असायचं. जी बाजरी आपण या दिवसांमध्ये नवी बाजरी आलेली असते, ती नवी बाजरी आपण दळून आणायची असते आणि दळून आणल्यानंतर आपल्याला जेवढेही दिवे बनवायचे असतील, आपल्या घरातल्या माणसांच्या संख्येनुसार बनवायचे असतील, आपल्या घरात 2 असतील, 4 असतील किंवा 5 असतील, त्याप्रमाणे आपल्याला नागदेवाचं जे बनवायचे असते त्याचं पीठ जे आहे ते मोजून घ्यायचं असतं. त्याचं माप जे असतं सव्वा असतं. सव्वा म्हणजे वाटीनं सव्वा घेऊ शकतो किंवा आपण असं वाटी किंवा 1 किलोच्या अंदाजाने आपण मोजून घ्यायचं असतं, पण त्याचं प्रमाण जे आहे ते सव्वा घ्यायला पाहिजे असतं. तर हे सव्वा प्रमाणाचं पीठ घ्यायचं असतं आणि प्रत्येकी माणसाप्रमाणे 5 दिवे हे करायचे असतात. घरामध्ये मग 2 असो, 3 असो, 4 असो, प्रत्येकाचे 5-5 दिवे करायचे असतात. देवाचे 5 करायचे असतात आणि 2 मुटके सुद्धा करायचे असतात. त्या मुटक्यानेच देवाला ओवाळून घ्यायचं असतं आणि याची पूजा करायची असते. आता हे प्रज्वलित करायचे असतात. ते तुपाच्या वातीने त्यामध्ये तूप टाकून तुपाची वात लावायची असते आणि या वातीवरतीच आपल्याला एका पळीवरती काजळ धरून घ्यायचं असतं आणि हे काजळ आपण लहानपणी बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की आपल्या लहानपणी आपण बऱ्याच वेळेस आपण स्वतःही घातलेला असेल. बऱ्याच जणांना याची माहिती सुद्धा असेल. आपण झोपलो की आपली आई हळूच यायची आणि काजळ घालायची. पण हे काजळ घालण्यामागचं सुद्धा एक खूप मोठं कारण असायचं, कारण हे काजळ तुपावरतीच्या दिव्यावरती बनवलेलं असायचं. त्यामुळे आपले डोळे जे आहेत ते स्वच्छ व्हायचे, डोळ्यातला जे कचरा असतो ते निघून जायचं. त्यामुळे हे काजळ आपण वापरलं जायचं असायचं पूर्वीच्या काळी. आईनं हळूच काजळ घातलेलं सकाळी उठून जर बघितलं तर रंगबेरंगी सगळ्यांचे बहीण भावांचे चेहरे जे आहेत ते रंगबेरंगी दिसायचे आणि एकमेकांवर खूप हसायचो. ही पूर्वीची खूप मजा मस्ती असायची. पण आता हे भरपूर प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी तर नाही असंच झालेलं आहे. तर याचबरोबर आपण जे रात्रीचे नागदिवे बनवून ठेवलेले असायचे पेढ्याचे, जिलेबी, जामून, ते खाण्यासाठी सुद्धा सकाळी सकाळी खूप बहीण भावंडांमध्ये विवाद व्हायचे. कसं असतं, जे आपले सण आहेत ते ऋतू काळानुसार प्रत्येक वेळेला जसा ऋतू बदलतो त्यानुसार जसा
ऋतू बदलला त्या पद्धतीनेच आपल्या खाण्यापिण्यातही बदल झाला पाहिजे, यामुळे हे सण आपण साजरे केले जातात. त्यानुसार सायंटिफिकली ही बदल होणे खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. बदल होणं खूप गरजेचं आहे. बाजरी ही उष्ण असते आणि या हिवाळ्यांमध्ये नागदिवाळी, चंपाषष्ठी जो सोहळा हा संपूर्ण हिवाळ्यामध्ये येत असतो आणि हा सण हिवाळ्यात असल्यामुळे शरीराची उष्णता वाढवावी, शरीराचे उष्ण प्रमाण वाढवावे यासाठी बाजरी ही या सणापासून खाल्ली जाते आणि बाजरीवरतीच हा सण मानला गेलेला आहे. जसं पाहिलं की आपण मकर संक्रांतीला सुद्धा बाजरीचे खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे. बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. जसे की सायंटिफिकली बाजरीचं महत्त्व आहे, तर पुराणानुसार सुद्धा बाजरीचं हे महत्त्व आपल्याला या सणाद्वारे आपल्याला मार्ग दाखवलेले आहे. त्याप्रमाणे आपण सण साजरे करत असतो आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपण जे नैवेद्य दाखवत असतो तो असतो बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. जे 4 महिने आपण वांग्याचं भरीत, चातुर्मासमध्ये बऱ्याच महिला आणि पुरुष सुद्धा वांग आणि कांद्याची पात खात नाहीत, त्यामुळे आपण हे सण जो करत असतो यावरतीच असतो. या सणापासून वांग आणि कांद्याची पात जे खाणारे नाहीये चातुर्मासांमध्ये ज्यांनी पाळलेलं असतं ते खाऊ शकतात. तर देवाला सुद्धा याचाच नैवेद्य दाखवला जातो. वांग्याचं भरीत बनवलं जातं, कांद्याची पात टाकून बाजरीची भाकरी, यालाच भरीत आणि रोडगं म्हटलं जातं. तर तळी उचलण्याचं सुद्धा या दिवशी भरपूर प्रमाणात मध्ये पद्धत आहे. आपल्या घरी लहान मुलांना बोलवलं जातं आणि त्यांच्या हातानं भंडारा उधळला जातो, तळी उचलली जाते, याला तळी उचलणं म्हणतात आणि लहान मुलांना हे भरीत आणि रोडगे खायला देत असतो. तर याच पद्धतीने या सणाचं खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे. आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपण जसं देवाला नैवेद्य दाखवत असतो त्याचप्रमाणे कुत्र्याला, घोड्याला आणि गाईला या 3 जनावरांना हा नैवेद्य देणं खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. ही खूप महत्त्वाची सेवा आहे. अशा पद्धतीने तळी भरण्याचा सुद्धा कार्यक्रम साजरा केला जातो. हळदीमध्ये भंडाऱ्यांमध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकायचे असतात आणि भंडारा उधळायचा असतो. लहान मुलांना ते खायला देणं खूप महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने खंडोबाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. बाजरीवरचं महत्त्व सांगितलेलं आहे. नागदेव का साजरे करतात हेही महत्त्व तुम्हाला सांगितलेले आहे. अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती भरपूर सारे माहितीपूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत. एकदा नवीन असाल तर नक्की जाऊन चेक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.